नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती 2024 नुकतीच नव्याने जाहिरात आली आहे। 616 पद आहे, 17 वेगवेगळे संवर्ग आहे। पदवीधर 10वी 12वीच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरणार आहात आणि त्याच व्यतिरिक्त इतरही भरती प्रक्रिया भविष्यात येणार आहे। सो या आदिवासी भरतीमध्ये तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर ही बॅचची वैशिष्ट्य थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। या बॅचमध्ये तुम्हाला जी टीम असणार आहे त्यामध्ये बघा, मी स्वतः इथे मेंटोरिंग करण्यासाठी असणार आहे। येणाऱ्या फॉर्म भरताना अडचणी, अभ्यास करताना अडचणी, त्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरं, बाळासाहेब बोडके सर तुम्हाला इंग्लिश हा विषय खूप सोप्या पद्धतीने, त्यांचा 15 वर्षाचा अनुभव आहे। सो TCS IBPS पॅटर्न पण ते वेल नोन आहे। त्यांचं स्वतःचं इंग्लिशचं पुस्तक पण आहे, ते पुस्तक पण तुम्हाला या एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे। स्वतः लेखक म्हणून ते इथे तुम्हाला टीच करणार आहे। कृष्णा पाटील सर आणि किरण पाटील सर हे दोघंही फॅकल्टी मॅथ आणि रिझनिंगच्या आपल्याकडे आहे। दोघंही त्यांच्या विषयात खूप माहिर आहे। फार कमी कालावधीमध्ये ट्रिकचा वापर करून कशा पद्धतीने मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन सोडवावेत यासाठी दोघं तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे। किरण पाटील सरांचं सुद्धा मॅथ रिझनिंगचं पुस्तक पण अवेलेबल आहे। अमोल गाडेकर सर, ज्यांना आपण ॲडव्होकेट म्हणतो, हे तुम्हाला GK GS, जो की फार कठीण आणि सगळ्यांना अवघड वाटणारा विषय अच्छे सोपा करून सांगण्याच्या पद्धतीमुळे ते प्रसिद्ध आहे। त्यांचं चालू घडामोडीत सुद्धा सेपरेट एक बॅच आहे। चालू घडामोडीत दररोजचं सकाळी त्यांचं सेशन असतं, सकाळी 8 वाजता। ते पण तुम्ही यूट्यूबवर बघत चला, फ्री स्वरूपात आहे। सो त्यांचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला GK GS साठी मिळणार आहे। त्यानंतर विजय शेळके सर, मराठी हा विषय सगळ्यांना सोपा जरी जात असेल पण बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोर मात्र तेवढा करता येत नाही। मग ह्या TCS IBPS पॅटर्ननुसार कोणत्या टॉपिकला तुम्ही वेटेज द्यावं, कोणता टॉपिक चांगल्या पद्धतीने करावा जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सुद्धा घेता येतील, त्यांचे बरेचसे विद्यार्थी आहे जे आउट ऑफ त्यांनी घेतलेले आहे। सरांचं मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळणार आहे। ह्या सगळ्या फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे। आता या फॅकल्टी तुमचा गेल्या एका वर्षात तुम्ही रिझल्ट जरी बघितले तर सरळ सेवेच्या माध्यमातून 1200+ शिक्षक इथे सिलेक्ट झालेले, 2-3 हजार प्लस इतर एक्झाममधनं विद्यार्थी सिलेक्टेड, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, तत्सम सरळ सेवेच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी इथे अधिकारी म्हणून यांनी घडवलेले आहे। ह्या बॅचमध्ये सगळा अनुभव जवळपास 15 वर्षाचा अनुभव फॅकल्टीचा आहे। प्रत्येक विषयाची PDF नोट्स तुम्हाला मिळते। प्रत्येक विषयाची, मॅथ रिझनिंग सोडलं तर बाकी विषयांची PDF नोट्स, आता मॅथ रिझनिंग तुम्हाला शिकवलं जातं आणि त्याचे उदाहरण तुम्हाला सोडवून दिले जातात। स्ट्रिक्टली TCS आणि IBPS पॅटर्न आहे बघा। TCS आणि IBPS पॅटर्न मी इथे लिहितो। IBPS पॅटर्न तुम्हाला शिकवलं जाणार आहे। अनलिमिटेड व्ह्यू आहे, हे लेक्चर तुम्हाला बघता येणार आहे, किती वेळेस बघू शकता। लाईव्ह लेक्चर जर बघता नाही आलं तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं। रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती वेळेस फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता। 1 इयर व्हॅलिडिटी आहे। एखादा व्यक्ती, एखादी गृहिणी असेल, एखादा उमेदवार असेल जो नोकरदार आहे, जॉब करतोय, घरातला आवडताय, तुम्ही वेळ मिळत नाही लाईव्ह लेक्चर ऐकायला, मग असं लेक्चर तुम्ही रेकॉर्ड झाल्यानंतर निवांत आरामशीर बघू शकता, फास्ट करून पण बघू शकता, कितीही वेळेस बघू शकता, त्याला लिमिट नाही आहे। बऱ्याच ऑनलाईन बॅचेसमध्ये असं असतं की तुम्हाला 3च वेळेस बघायला मिळेल, 2 वेळेस बघायला मिळेल। इथे तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे, कितीही वेळेस रिपीट करून तुम्ही बघू शकता। 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे। मग ही जी बॅच आहे ना, तुम्हाला जी आदिवासीसाठी घ्यायची, आदिवासी विभाग भरतीसाठी घ्यायची, ती बॅच म्हणजे तुम्हाला सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे। कुठे मिळेल तुम्हाला? इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, त्यात सरळ सेवेमध्ये जा, डायरेक्ट बॅच परचेस करा, कुणाला कॉल करायची पण गरज पडणार नाही, डायरेक्ट बॅच घेऊ शकता। ही बॅच TCS IBPS पॅटर्ननुसार असेल, ज्यामध्ये आदिवासी विभागाव्यतिरिक्त इतर विभागांची सुद्धा तयारी तुमची होणार आहे। म्हणजे ऑल इन वन म्हणतो तशा प्रकारची ही बॅच आहे, ज्यामध्ये भविष्यात मनपाची जाहिरात येणार आहे, लेखा कोशागार जाहिरात येणार आहे, वन विभागाची जाहिरात येणार आहे, अन्न औषधची आलेली आहे, नगर परिषदची येणार आहे, BMCची आलेली आहे। ह्या एक्झामसाठी सुद्धा उपयुक्त अशी बॅच आहे। लाईव्ह बॅच आहे, लाईव्ह चालू झालेली बॅच आहे। ॲडमिशन तुम्ही आत्ता घेऊ शकता, असं नाही की चालू झाली मग आम्ही ॲडमिशन घेऊ की नको। तुम्ही आत्ता जरी ॲडमिशन घेतलं तर पाठीमागचे जे लेक्चर झाले असतील 4-5 दिवसांचे, ते सगळे लेक्चर इथे रेकॉर्ड स्वरूपात पडलेले आहेत। तुम्ही जाऊन ते लेक्चर कधी बघू शकता आणि उद्यापासून लगेच लाईव्ह पण जॉईन करू शकता। लाईव्ह शेड्यूल तुम्हाला कधी, तुम्ही बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर एक ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये पूर्ण शेड्यूल येतं की उद्यापासून तुमचे शेड्यूल, लेक्चर शेड्यूल असे असणार आहे। तो ग्रुप तुम्हाला लिंक पाठवली जाते, त्या लिंकद्वारे तुम्हाला लगेच जॉईन व्हायचं आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला शेड्यूल, वेळापत्रक येऊन पडतं। आणि विशेष म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या फॅकल्टी भेटतात। आता ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि 1999 जवळपास 1999 फी आहे। पण पहिल्या 500 विद्यार्थ्यांनी तुम्ही ॲडमिशन जर घेतलं तर तुम्हाला फक्त 1499 प्लस GST, म्हणजे 25% ऑफ जाऊन 1499 प्लस GST मध्ये ही बॅच पडते। ॲडमिशन ओपन झाली आहे, ह्या बॅचमध्ये हे सगळे फीचर्स आहे। सो घेत असताना तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे, IGNITE25 नावाचा।
जेव्हा बॅच परचेस करता तुम्हाला कशी परचेस करायची ते पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. त्यानंतर यामध्ये हे मार्गदर्शन जे आहे ते सगळे 15 वर्षाचा अनुभव असलेले आहे. तुम्हाला PYQ सेशन पण घेतलं जाणार बघा. PYQ ह्या एक्झामला IBPSने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते सेशन पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. सगळ्या नोट्स आहे, सगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज देत असताना तुम्हाला सब्जेक्टनुसार आहे, तुम्हाला टॉपिकनुसार पण टेस्ट सिरीज आहे आणि तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे. अशा सगळ्याच टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन होतात, लाईव्ह रेकॉर्डेड सेशन आहे आणि 1 इयर व्हॅलिडिटी तुम्हाला इथे मिळणार आहे. आता ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल, आदिवासी विभाग भरतीसाठी तुम्हाला ही जर बॅच जॉईन करायची असेल तर कशी जॉईन करायची आहे? सिंपल प्रोसेस आहे, एवढी समजून घ्या, तुम्ही स्वतः करू शकता. बघा तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा इग्नाइट अकॅडमीचा, जो की रेड कलर बॉक्समध्ये पेन आहे ठेवलेला. इथे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे, डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमच्या ज्या मोबाईलवर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची त्या मोबाईललाच तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या मोबाईलला OTP येईल, तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड OTP केला की इथे OTP येतो, OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. बघा तुम्हाला इथे सरळ सेवा माध्यमातून इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅचेस दिसतात बघा. BMC एक्झाम सर सरळ सेवेमधनं इथे सरळ सेवा ऑप्शन घ्यायचा आहे. सरळ सेवा ऑप्शन सिलेक्ट कॅटेगरीमध्ये बघा, सिलेक्ट कॅटेगरीमध्ये जायचं आहे तुम्हाला. पुढची प्रोसेस ही आहे, सिलेक्ट कॅटेगरी, त्यामध्ये सरळ सेवा निवडायचा आहे आणि सरळ सेवेमध्ये तुम्हाला कोर्सेस निवडायचे. सरळ सेवेमध्ये भरपूर कोर्सेस आहेत, त्यापैकी तुम्हाला सरळ सेवेमध्ये कोर्सेस निवडायचे. त्यापैकी तुम्हाला आहे सरळ सेवा सर्वसमावेशक कोर्स आहे बघा. 1999 आहे, पण तुम्हाला इथे ऑफ मिळणार. जेव्हा पुढे जातो तुम्हाला ही फी कमी होते. तुम्हाला इग्नाइट 25 नावाचा कोड पण इथे एनरोल करायचा बघा. इथे गेल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असणार आहे. ह्या बॅचवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर. ह्या बॅचवर क्लिक केलं तुम्हाला की तुम्हाला भेटणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाय नाऊ करायचं आहे. बाय नाऊ बॅचवर क्लिक केलं, बाय नाऊ करायचं आहे. फ्लॅट डिस्काउंट तुम्हाला दिसणार इथे. बाय नाऊ क्लिक केलं की इथे जायचं तुम्हाला. इथे गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्स भरायचे आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, फोन नंबर टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, सिटी टाकायची, स्टेट टाकायचा, पिनकोड हे व्यवस्थित टाका. हे फार गरजेचं आहे, नंतर चेंज करता येत नाही. हे नंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्ही पुढे जातात. ही बॅच तुम्हाला दिसते लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. बॅचची प्राइस 1999 प्लस GST आहे. GST तुमचा ॲड होतो, इंटरनेट हँडलिंग तुमच्या ॲड होता. टोटल तुमची 2422 होतात. इथे मात्र तुम्हाला सांगितलं, त्यांनी काय सांगितलं आहे, अप्लाय कुपन कोड. मग अप्लाय कुपन कोडवर तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाइट 25 नावाचा कोड अप्लाय करायचा आहे. तो कोड इथे टाकायचा आहे. इग्नाइट आता इथे टाकायचा इग्नाइट 25 नावाचा कोड बघा. इग्नाइट 25 नावाचा कोड टाकायचा आहे, अप्लाय करायचा आहे. अप्लाय केलं की तुम्हाला फीज कमी होते बघा. तुम्हाला फी 1418 आहे, म्हणजे 1499 प्लस GST यामध्ये ॲड होतो. अशी मिळून तुम्हाला 1899 फी इथे अप्लाय होणार आहे. आणि या फीला तुम्हाला काय करायचं आहे, पे ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईन नंतर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, त्यांनाद्वारे तुम्ही कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्हाला पे करायचं आहे. बॅच परचेस होऊन जाते. बॅच परचेस झाली की बॅच ओपन केली, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतात, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, PDF नोट्स. त्यावर जाऊन तुम्ही लाईव्ह लेक्चर पण बघू शकता, शेड्यूलनुसार शेड्यूल केलेले असतात. रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता, PDF नोट्स पण तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे ही बॅच तुम्हाला जॉईन करायची. मग आदिवासी विभाग भरतीसाठी तुम्हाला जी बॅच जॉईन करायची ती कोणती बॅच आहे, तर ती बॅच आहे सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच. सो आता लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. त्या बॅचमध्ये डेमो लेक्चर पण ठेवलेले, डेमो लेक्चर बघू शकता. यूट्यूबवरती पण डेमो लेक्चर आहे. पण मी तुम्हाला सांगतो की या भरतीची तयारी करत असताना भरपूर ऑप्शन असतील, पण हा ऑप्शन तुम्हाला रिझल्ट देणार आहे. तुम्ही कोणताही कोर्स केला असेल, कुठेही बॅच जॉईन केला असेल, अभ्यास करून झाला असेल, तरी पण ही बॅच नक्की जॉईन करा, कारण ही बॅच तुम्हाला या एक्झाममध्ये रिझल्ट देणारी आहे. काही अडचण असेल तर 88 88 25 61 17 या नंबरला आपण कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काही शंका असेल, काही डाऊट असेल बॅचबद्दल, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घेण्यामध्ये अडचण येत होती, बॅचची वैशिष्ट्ये माहीत नव्हती, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.